पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या गुळाणी गावात सर्जा नावाच्या बैलाचा दशक्रिया विधी पार पडला। सर्जाच्या प्रतिमेची मिरवणूक काढून गावाला स्नेहभोजनही देण्यात आलं। सर्जाचे मालक रामचंद्र पिंगळे यांनी सर्जाचा मुलाप्रमाणे सांभाळ केला होता। सर्जाच्या आठवणीनं पिंगळे कुटुंबाला अश्रू रोखणं अशक्य झालं होतं। शर्यती जिंकणाऱ्या सर्जा या बैलाचा हा एक जुना व्हिडिओ। अशा अनेक शर्यतीत सर्जा अजिंक्य ठरला होता। शर्यतीसाठी जमलेली गर्दी, गर्दीचा आवाज आणि सर्जाचा विजय हे समीकरण ठरलेलं होतं। मात्र नियतीला हे मान्य नसावं, कारण अनेक शर्यती जिंकणारा सर्जा मृत्यूपुढे हरला। शर्यती जिंकणाऱ्या सर्जाच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्याची वेळ आली। त्याच्या दशक्रिया विधीसाठी सगळं गाव लोटलं। काही दिवसांपूर्वी सर्जाला आजार झाला। चांगल्या डॉक्टरकडून उपचार करूनही त्यात यश काही आलं नाही। 10 वर्षापूर्वी सर्जाला पंढरपूर इथून 25,000 आणण्यात आलं होतं। त्यानंतर तो पिंगळे कुटुंबाचा सदस्य झाला। अनेक बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये सर्जा आला की लोक पहिलेच बोलून जायचे, आजची फायनल सर्जाचीच। आजच्या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच आहे की आमच्या भावना या केंद्र शासनापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि माणूस तरी चुकून एखाद्या वेळेला माणसासंग गद्दारी करीन किंवा खोटं बोलेन, परंतु सर्जाबद्दल जर सांगायचं म्हणलं तर या ठिकाणी सर्जाचे मालक आमचे परमस्नेही मित्र चंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या बैलांबरोबर मामा असेल किंवा म्हैसुरे असेल, गेले 7 ते 9 वर्ष सर्जा पळाला आणि प्रत्येक आमची सर्जाने अनेक घाटामध्ये फायनल काढली असेल। कुटुंबातील सदस्य मयत झाला या भावनेनं पिंगळे कुटुंबानं धार्मिक विधी केले। आळंदी येथील इंद्रायणी नदी काठावर हे सर्व विधी करण्यात आले। गुळाणी गावात संपूर्ण गाव एकत्र येऊन मोठी मिरवणूक काढून 13व्याचा कार्यक्रम झाला। हे सर्व करत असताना पिंगळे कुटुंबाला अश्रू अनावर झाले। प्रत्येक घाटात गेला, कधी त्यांनी पाठ गावले नाही आणि लहान असताना पंढरपूरहून आणलं तेव्हापासून त्याला जपलं। लाखो रुपयाच्या मागण्या केल्या तरी हार गेलो नाही कोणाला। शेवटपर्यंत मुलाप्रमाणे सांभाळ आणि इच्छाप्रमाणे तरी हे ना मला तर त्याला मुलापेक्षा जास्त जेवला। त्याने आम्हाला कधी पाठ वळण दिलं नाही। कोणत्याही गाठात जाऊ 1 नंबर म्हणजे 1 नंबर। महाराष्ट्राचा हिंद केसरी पुरस्कारानं गौरव झालेल्या या सर्जाला विकत घेण्यासाठी कित्येकांनी लाखोंच्या बोली लावल्या। 2004 साली त्याला घेतला आमच्या दादांनी। त्यानंतर खूप पळाला जवळेकरांसोबत। आणखीन अजून म्हणजे जास्त करून दादांची आणि जवळेकरांची जास्त गोष्ट नव्हती, परंतु काही कालांतराने त्याला पॅरलाइज झाला। जशी माणसाला उपचार पद्धती करतात तसं त्याला केलं। जसं लहान मुलाला एक आई लहान मुलाला जसं पूर्ण सांभाळ करते तसं त्या बैलाला शेवटपर्यंत सांभाळ केला। मुख्य प्राण्यावर शेतकरी किती प्रेम करतो याचा प्रत्यय गुळाणी गावात आला। पिंगळे कुटुंबाचं प्राण्यावरील वात्सल्य पाहून सगळेच अगदी गहिवरले। सचिन चपळगावकर, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।